बुलेटिनमध्ये आपलं ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी समोर येते इचलकरंजीतून। इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडलेलं आहे। या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्र्यांचा दौरा हा खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा कार्यक्रम ज्यावेळेला पार पडतोय तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। छत्रपती संभाजी महाराज यांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि या पुतळ्याचा उद्घाटन सोहळा हा इचलकरंजीमध्ये होतो। जोरदार असा हा जयघोष आपल्याला होताना पाहायला मिळतोय। अनेक शिवभक्त शिवप्रेमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इचलकरंजीमध्ये ही थेट दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे तेव्हाची ही थेट दृश्य। पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा दौरा आज मुख्यमंत्री करणार आहेत। त्यात कोल्हापूर सांगली या ठिकाणी ते जात आहेत। तसंच पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे लोकार्पण कार्यक्रम होणार आहेत। वेगवेगळ्या विकास कामांचा सुद्धा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। सध्या इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं उद्घाटन पार पडतंय तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुणाई या ठिकाणी जमलेली आहे आणि शिवभक्तांची सुद्धा मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये जमलेली आपल्याला पाहायला मिळते। संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यानंतर हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय। कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तांत्रिक कारणामुळे आपला आवाज जो आहे तो पोहोचत नाहीये। मात्र आपण बघतोय इचलकरंजीमधनं हे दृश्य समोर येत आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि एक मोठा जनसमुदाय शिवभक्तांचा समुदाय आणि तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे। भव्य दिव्य अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं सुद्धा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। सुंदर असा पूर्णाकृती पुतळा, त्यानंतर बाजूलाच एक मोठा भव्य असा व्यासपीठ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं जयघोष सुद्धा इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण परिसरात भगवी लाट पसरल्याप्रमाणे आपल्याला भगवे ध्वज हे उभारलेले पाहायला मिळत आहेत। पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा दौरा मुख्यमंत्र्यांचा आहे आणि याच दौऱ्यादरम्यान आपण बघतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, प्रज्ञा, जर काय झालं तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचा शुभारंभ जो आहे तो पार पडतोय आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इचलकरंजी या ठिकाणी एक कार्यक्रम जे आहे ते पार पडताना पाहायला मिळतात। यांच्यामध्ये विशेष म्हणजे आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जे आहे ते पार पडलेलं आहे। इचलकरंजीकरांना अनेक वर्षांपासून याबाबतची इचलकरंजीकरांची मागणी होती आणि आज ही मागणी जी आहे ती कुठेतरी पूर्ण झालेली आहे आणि या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर काही विकास कामांचा देखील शुभारंभ जो आहे तो करण्यात येणार आहे। या ठिकाणी असंख्य शिवप्रेमी जे असतील, संभाजी प्रेमी जे असतील ते दाखल झालेले आहेत। पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठा आहे, कारण महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा जो कार्यक्रम पार पडतो त्यामुळं मोठ्या संख्येनं काही सामाजिक कार्यकर्ते असतील, या ठिकाणचे काही स्थानिक नेते असतील ते देखील या सगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसर जर पाहिजे झालं तर नागरिक जे आहे ते बदला टोप्या बदली शाल जे आहे ते परिधान करून जयघोष जो आहे तो करताना पाहायला मिळतात। संपूर्ण परिसरामध्ये पोलीस जो आहे तो पोलीस पडा जो आहे तो लावल्याचं पाहायला मिळते। नक्कीच, आणि आपण बघतोय की मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे आणि आज या संपूर्ण कार्यक्रमामध्ये विशाल काय बोलणार मुख्यमंत्री याकडेही लक्ष लागलेलं असेल इचलकरंजीकरांचं। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।